नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण लसावी व मसावी हा टॉपिक पाहत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूत्रावर आधारित शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत. ही जी उदाहरणे असतील हे आपण टाइप वाईज घेणार आहोत. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर आजचा जो टाइप आहे त्याच्यामध्ये आपण दोन सूत्र घेतलेली आहेत. खरं ते दोन सूत्र नाहीच आहे, हे फक्त एकच सूत्र आहे, फक्त थोडं वेगळ्या पद्धतीने एक लिहिलेलं आहे म्हणून हे दोन सूत्र बनताय. आता ही जी दोन सूत्र आहे हे पण दोन संख्यांच्या संदर्भात आहे. म्हणजे यामध्ये दोनच संख्या वापरलेल्या असतील लसावी मसावीसाठी, त्यांच्या संदर्भात हे सूत्र आहे आणि यावरती तुम्हाला शाब्दिक उदाहरणे असतात. तर पहा ते सूत्र काय. तर पहिलं जे सूत्र आहे काय, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. आता हे सूत्र तुम्हाला पाठ करायला बसायचे का नाही, पाठ करूच नका. हे लक्षात ठेवा. फक्त कसं काय म्हटलं मी, दोन संख्यांचा गुणाकार. आता हे दोन संख्याबद्दल बोलतोय मी. मग दोन संख्यांचा गुणाकार हा कुठे यायला पाहिजे, इकडे डाव्या बाजूला यायला पाहिजे. आणि लसावी मसावी जो असतो त्यांचा गुणाकार इकडे उजव्या बाजूला. बस एवढंही लक्षात ठेवलं तुम्ही तर भरपूर झालं. मग इकडे यांची साईड सुद्धा चेंज झाली तरी काही हरकत नाही. म्हणजे इथे तुम्ही लसावी गुणिला मसावी लिहिलं आणि इकडे जर तुम्ही दोन संख्यांचा गुणाकार लिहिला तरी काही फरक पडत नाही, कारण हे समीकरणासारखे. समीकरणामध्ये काय असतं, जर तुम्ही साईड जर चेंज केली तरी त्या समीकरणाला काही फरक पडत नाही. ठीक आहे, मग इथे आपण दोन संख्यांचा गुणाकार म्हणलंय, मग त्या दोन संख्या कुठल्या तरी असतील त्यांचं तुम्हाला डायरेक्ट गुणाकारच दिलेला असेल त्यावेळेस हे सूत्र वापरा ना. डायरेक्ट गुणाकारच दिलेला आहे, दोन संख्यांचा गुणाकार. गुणाकार इथे लिहायचा, मग तुम्हाला एक लसावी दिलेला असेल किंवा मसावी दिलेला असेल आणि दुसरं जो दिलेला नाही तो काढायला सांगितलेला असेल. बरोबर आहे. मग इथली संख्या इकडे येणार आणि याला भागाकारात जाणार आणि याला भागणार आणि उत्तर मिळणार. ओके, आता दुसरं जे सूत्र आहे ते याच्या सारखंच आहे. इकडे लसावी गुणिला मसावी जसं तसंच आहे. इथे बघा, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. आणि इथे फक्त दोन संख्यांचा गुणाकार म्हणलेला आहे आणि तेच इथे दिसतंय. दोन संख्या, एक पहिली संख्या ही दुसरी संख्या, इथे पण गुणाकारच दिसतोय. म्हणजे इथे जे म्हणलं तेच इथे सुद्धा म्हटलेलं आहे. फक्त इथे काय केलं, इथे पहिली संख्या म्हटलं आणि इथे दुसरी संख्या म्हटलेलं. मग आता अशा हे सूत्र केव्हा वापरणार, मग ज्यावेळेस समजा तुम्हाला लसावी मसावी दिलेला असेल आणि यापैकी कुठलीतरी एक संख्या दिलेली असेल आणि दुसरी संख्या काढायला सांगितलेली असेल, त्यावेळेस तुम्ही हे सूत्र वापरायचं. मग ती संख्या एक संख्या इकडे जाणार, याला डिवाइड करणार, भागणार आणि तुम्हाला उत्तर मिळेल. आता याचा उपयोग पुन्हा शॉर्ट ट्रिक्स म्हणून सुद्धा वापरता येईल. कसा, आता इथे म्हटलेलंच आहे आपण, ही एक गोष्ट कन्फर्म आहे, दोन संख्यांच्या संदर्भात दोन संख्यांचा गुणाकार हा कशाच्या बरोबरीत असतो, त्यांच्या लसावी आणि मसावीच्या गुणाकाराच्या बरोबरीत. मग समजा तुम्हाला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, बरोबर आहे, आणि लसावी दिलेला आहे, तुम्हाला मसावी काढायला सांगितलेला असेल, तुम्ही एक काम करू शकता. समजा याचा काहीतरी गुणाकार आलेला असेल, ठीक आहे, तर तुम्ही हा जो लसावी दिलेला आहे, मग ऑप्शन मध्ये 4 पर्याय दिलेले असतील, प्रत्येक पर्याय सोबत त्याचा गुणाकार करून बघा. तो गुणाकार या दोन संख्यांच्या गुणाकारात जर एवढा आला तर समजून चालायचं आपलं तेच उत्तर आहे. कारण मी तेच म्हणतोय आपण, दोन संख्यांचा गुणाकार हा कशाच्या बरोबर येते, लसावी आणि मसावीच्या गुणाकाराच्या बरोबर येते. बरोबर आहे. मग त्यावेळेस तुम्ही त्याला एक शॉर्ट ट्रिक्स म्हणून सुद्धा उपयोग करू शकता. नाहीतर मग आपण जसं सॉल्व्ह करतो आपण त्या पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी चालेल. दोघांना जेमतेम सारखा वेळ लागू शकतो, कमी जास्त. जर ऑप्शन तसे असतील, जर पहिल्याच ऑप्शन मध्ये उत्तर जर असेल तर फास्ट मध्ये मिळेल, नाहीतर मग बरेचसे ऑप्शन चेक करावं लागू शकतात. तर पाहूया आता यावर उदाहरण. चला तर पाहूया आता पहिलं एक्झाम्पल. दोन संख्यांचा गुणाकार 2160 असून त्यांचा मसावी 12 आहे, तर त्या संख्यांचा लसावी किती. बघा, दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे किती, 2160 दिलेला आहे, बरोबर आहे. मसावी पण दिलेला आहे, मसावी दिलेला आहे किती, 12. आणि आपल्याला काय काढायचंय, आपल्याला काढायचंय लसावी. ठीक आहे, तर सूत्र आपण
सूत्र एकच आहे सरळ सरळ, पण इथे दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे म्हणून इथे आपण दोन संख्यांचा गुणाकार म्हणू. ठीक आहे, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. बस याच्यात किमती टाकायचे. दोन संख्यांचा गुणाकार किती आपला 2160 आहे बरोबर. लसावी लसावी काढायचंय म्हणून लसावी तसं तसं. ठीक आहे, आणि मसावी दिलेला आपल्याला किती 12. आता इथे बघा आपल्याला लसावी काढायचे, मग लसावी काय येणार आहे लसावी बरोबर लसावी बरोबर. आता लसावी काढायचंय, मग लसावी सोबत जी पण संख्या असेल ती दुसऱ्या साईडला पाठवा. आता 12 हे लसावीला गुणाकाराच्या स्वरूपात आहे, मग दुसऱ्या साईडला ज्या व्यक्ती जातात मग त्यावेळेस ते दुसऱ्या साईडला छेदामध्ये जातात, म्हणजे त्या संख्येला डिवाइड करतात, म्हणजे सरळ सरळ भाग देतात. इकडे जी काही संख्या असेल म्हणजे 12 जर इकडे आले तर 2160 ला ते भागतील, म्हणजे ते तुम्हाला लसावी बरोबर काय मिळेल 2160 भागेला 12. आपण सोबत साईड सुद्धा चेंज करून घेतली. 12 इकडे जातील मग याला भागतील, म्हणजे 2160 भागेला 12 बरोबर लसावी असं दिसेल. तर आपण साईड चेंज करून घेतली, लसावी बरोबर 2160 भागेला 12. ठीक आहे, तर लसावी काय मिळणार इथे आपल्याला लसावी बरोबर 2160 ला जर 12 भागला तर याचं उत्तर मिळते बघा 180. किती मिळते 180. तर हा मिळाला आपल्याला लसावी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला अगोदर जर सांगितलं की शॉर्ट ट्रिक्स म्हणून याचा उपयोग कसा होतो. आता इथे तुम्हाला काहीतरी ऑप्शन दिलेले असतील आणि त्या ऑप्शन मध्ये 180 हा ऑप्शन असणार आहे. समजा इथे ए हा ऑप्शन आहे 200, बी हा ऑप्शन आहे 170, सी हा ऑप्शन आहे 150 आणि डी हा ऑप्शन आहे 180. बरोबर आहे. तुम्हाला इथे लसावी शोधायचा होता. आता मग आपल्याला इथे दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे बरोबर आहे, दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आणि सोबत मसावी दिलेला आहे. मग आपल्याला माहिती नाही की दोन संख्यांचा गुणाकार हा लसावी आणि मसावी यांच्या गुणाकाराच्या बरोबरीत असतो. मग आपल्याला फक्त काय करायचंय मसावी आहे आपल्याकडे, तर या मसावीने या प्रत्येक ऑप्शनला गुणायचे. जिथे तुम्हाला 2160 ही संख्या मिळेल तो तुमचा लसावी असेल बरोबर आहे, कारण त्यांचा दोघांचा गुणाकार कसा असतो सारखा असतो. इथे बघा वाटत आपण करून पाहू. इथे 180 ला काय करायचं आपल्याला 12 ने गुणायचं, तो आपण 2160 करतात. 12 0 0 12 96 96 6 3 9 चे 12 1 12 12 9 21 होता 2160. बघ उत्तर सारखंच येते. तर अशा पद्धतीने हे जे सूत्र आहे याचा तुम्ही शॉर्ट ट्रिक्स म्हणून यूज करू शकता. शॉर्ट ट्रिक्स अशाच बनत असतात, कुठेतरी सूत्रांचा उपयोग झालेला असतो पण ते सूत्र आपल्याला माहित नसतात आणि ते सूत्र कोणी सांगत पण नाही तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं ती शॉर्ट ट्रिक्स आहे, पण ती शॉर्ट ट्रिक्स अशा पद्धतीने सुद्धा बनलेली असते. ठीक आहे, यानंतर बघू दुसरं एक्झाम्पल. पण इथे दोन संख्यांचा गुणाकार 216 असून त्यांचा लसावी 36 आहे, तर त्या संख्यांचा मसावी. अगोदरच्या उदाहरणामध्ये आपल्याला गुणाकार दिलेला होता दोन संख्यांचा, मसावी दिलेला होता, लसावी काढायला सांगितलं होता. यावेळेस गुणाकार पण दिलेला आहे, लसावी दिलेला आहे, आता मसावी काढायला सांगितलेला आहे. अगोदर जसं केलं होतं त्याच पद्धतीने ते पण करायचं आपल्याला. तर पाहिजे दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 216 दिलेला आहे. 216 बरोबर काय असणार आहे लसावी दिलेला आहे, लसावी किती 36, लसावीच्या ठिकाणी 36 लिहून घेणार आणि मसावी आपल्याला काढायचंय. मसावी तसं मग आता इथे मसावी काढायचंय, मग मसावीला गुणाकारात कोण 36 आहे म्हणून मग 36 दुसऱ्या साईडला गेल्यानंतर इथे ते भागतील 216 ला, म्हणजे छेदामध्ये जातील. ठीक आहे, म्हणजे इथे मसावी बरोबर काय मिळेल मग मसावी बरोबर 216 भागीला 36. ठीक आहे, आता हा भागाकार करायचा आहे. आता बऱ्याच जणांना संख्या जरा जास्त मोठी वाटते छेदामध्ये, अशा वेळेस भागाकार करायला थोडं अवघड वाटतं, तर आपण संक्षिप्त रूप देणे पाहिलेलं आहे. मग इथे संक्षिप्त रूप तुम्ही देऊ शकता. संख्या मोठ्या दिसत आहेत ना, त्यांना जर
संक्षिप्त रूप देता येत असेल तर द्या, संख्या लहान होती. तर इथे बघा 36 ला 9 ने सुद्धा भाग जातो आणि इकडे वरती 216 ला सुद्धा 9 ने भाग जातो. पाहिजे इथे 216 दाखवतो तुम्हाला. इथे 216 9 दुनी 18 होतात. आणि ते 21 मधून 18 गेल्यानंतर किती उरणार आहे 3 आणि हे 6 आणि 3 36 आणि 9 चौक 36. बरोबर आहे. म्हणजे इथे बघा इथे येतील 9 ने 216 ला भागलं तर इथे 24 येतील. 36 ला भागलं तर 9 चौक 36 म्हणजे ते 4 झाल्या संख्याला. बरोबर आहे. 24/4. बघा संक्षिप्त रूपाचा असा फायदा होतो. इथे 4 आणि 24 ला जर भागलं तर बघा 4 1 4 4 7 24. उत्तर किती मिळते 6. मसाला किती मिळाला आपल्याला 6 मिळतो. तर इथे सुद्धा तुम्ही ते जी शॉर्ट ट्रिक्स मी अगोदर सांगितली तुम्हाला ती वापरू शकता. ऑप्शन मध्ये कुठेतरी 6 असणार आहे आणि या लसावीने त्या ऑप्शन बद्दल बोललं तर उत्तर किती मिळायला पाहिजे 216. ते पहा मिळते एखादं 216 गुणिला 6 सॉरी 36 घ्यायचे का आपल्याला 206 उत्तर यायला पाहिजे. 36 गुणिला 6 6 6 36 36 6 3 साइन 3 18 18 3 21 216. या पद्धतीने तुम्ही तिचा शॉर्ट ट्रिक्स म्हणून उपयोग करू शकता. यानंतर पाहू तिसरं एक्झाम्पल. पहिली संख्या 3x व दुसरी संख्या 5x असून त्यांचा मसावी 7 व लसावी 105 असल्यास दोन्ही संख्या शोधा. आता यामध्ये बघा पहिली संख्या 3x आहे, दुसरी संख्या 5x आहे. आता सरळ सरळ काही नंबर दिलेलेच नाहीये, त्याच्यासोबत एक चल आलेलं आहे. ठीक आहे. पहिली संख्या 3x आहे, दुसरी 5x आहे आणि यांच्यामध्ये मसावी दिलेला आहे 7 आणि लसावी सुद्धा दिलेलं आहे 105. तर अशा वेळेस तुम्हाला x ची किंमत काढायची. x ची किंमत निघेल त्याच वेळेस तुम्ही दोन्ही संख्या सांगू शकता. ठीक आहे. तर पाहिजे का कसं काढायचं तर सूत्र हेच वापरायचंय. याच्यामध्ये पहिली संख्या 3x आणि दुसरी 5x. बस त्या किमती टाकायचे. पहिली संख्या काय आपली 3x 3x गुणिला दुसरी संख्या किती आहे 5x 5x बरोबर. इकडे काय लसावी किती लसावी 105 आहे आणि मसाला किती दिलेला आहे 7. आता इथे बघा 3x आणि 5x. आता यांच्यामध्ये ज्या संख्या आहेत संख्यांचा गुणाकार करून घेऊ आणि चलांचा 3 गुणिला 5 किती होतात 15 होतात आणि x गुणिला x किती होणार आहे x वर्ग. बरोबर आहे x वर्ग बरोबर 105 गुणिला 7. आता हा गुणाकार करू नका का 105 आणि 7 चा गुणाकार केला तर संख्या मोठ्या होतील. बरोबर आहे. आणि संख्या मोठ्या झाल्यानंतर परत तुम्हाला इथे भागाकार करावाच लागणार आहे. संख्यांना मोठं कशाला करायचं लहानच राहू देऊ. नंतर तिथे संक्षिप्त रूप द्यायला आपल्याला अजून सोपं होईल. तर इथे 105 गुणिला 7 ही जशी तशीच ठेव. ठीक आहे. आता इथे x ची किंमत काढायची. मग x च्या सोबत 15 आहे तर 15 दुसऱ्या साईडला पाठवा. हे एक समीकरणच बरोबर आहे. इथे काय मिळेल म्हणून x वर्ग बरोबर हे 15 ज्यावेळेस दुसऱ्या साईडला जातात तर या दुसऱ्या साईडला ते भागतात. जिथे काय मिळेल 105 गुणिला 7 आणि छेदामध्ये कोण येणार आहे 15. आता इथे आपल्याला संक्षिप्त द्यावे लागणार आहे जर जात असेल तर. आता पहा इथे जर तुम्ही यांचा गुणाकार केला असता तर त्याला 15 ने भागावं लागला असतं. पण इथे थोडक्यात हे करू आपण. इथे बघा 15 आणि 105 संक्षिप्त रूप जाते 15 1 15 बरोबर आहे. 15 साठी 105 होता 15 साठी 105. आता कोण कोण उरले 7 आणि 7 हे गुणाकारातील 7 साठी 49 7 साठी 49 x वर्ग बरोबर काय मिळते 49. आपल्याला x ची किंमत पाहिजे ही x वर्गाची किंमत आहे. मग अशा वेळेस काय करायचं दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं. x वर्गाचं वर्गमूळ काय असतं x असणार आहे बरोबर आहे. म्हणून x बरोबर आणि 49 चं वर्गमूळ काय असणार आहे 7 कारण 7 चा वर्ग असतो 49 म्हणून 49 चं वर्गमूळ 7.
म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला 6. पण आपल्याला काय सांगितलंय, पहिली संख्या आणि दुसरी संख्या. पहिली संख्या काय आपली 3x. म्हणजे इथे काय करणार आपण, जिथे x आहे तिथे किती ठेवायचे 7. 3 गुणिला 7, 7 त्रिक 21. ठीक आहे. दुसरी संख्या काय असेल आपली 5x. इथे काय करायचे 5 गुणिला x ची किंमत किती 7, 5 7 35. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिली संख्या आणि दुसरी संख्या इथे मिळते. यानंतर चौथं एक्झाम्पल, दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 450 व 15 आहे. जर एक संख्या 75 असेल तर दुसरी संख्या कोणती. पाहिजे लसावी आणि मसावी दोन्ही पण दिलेले आणि त्यापैकी ज्या दोन संख्या सांगितलेल्या दोन पैकी एक संख्या तुम्हाला दिलेली आहे 75. तर अशा वेळेस दुसरी संख्या आपल्याला इथे काढायची. ठीक. पहिली संख्या आपण 75 समजूया, दुसरी संख्या आपल्याला काढायची. त्याच्यामध्ये किमती ठेवायचे फक्त. एक संख्या म्हटलेली असं काही नाही की पहिली संख्याच म्हणायला पाहिजे म्हणून. दुसरी दिलेली नाही म्हणजे पहिली संख्या ही समजते आणि दुसरी आपल्याला काढायची. 75 ती दुसरी संख्या बरोबर लसावी किती दे, लसावी 450 आहे आणि मसावी दिलेला आहे 15. यांचा गुणाकार नाही करायचा. ही संख्या इकडे जाईल त्यावेळेस इथे संक्षिप्त रूप जाईल आणि आपला जो गुणाकार भागाकार आहे तो सोपा होऊन जाईल. म्हणून दुसरी संख्या बरोबर. आता दुसऱ्या संख्येला इथे गुणाकारात कोण आहे 75 आहे. आपल्याला दुसरी संख्या काढायची म्हणून 75 ला दुसऱ्या साईडला पाठवावं लागेल. बरोबर आहे. इथे गुणाकारात असल्यामुळे दुसऱ्या साईडला ज्यावेळेस तू जातो तो भागाकाराच्या स्वरूपात जात असतो. ठीक आहे. मग इथे बघा इथे 450 आहेत गुणेला 15 आहे आणि यांना भागीला कोण जाणार मग 75. ठीक आहे. कधीही साईड चेंज करत असताना बघा इकडे जर गुणाकारात असेल दुसऱ्या साईडला जाताना ते भागाकारात आणि भागाकारात असेल दुसऱ्या साईडला गेल्यानंतर ते गुणाकारात म्हणजे अंशामध्ये जात असते. ठीक आहे. तरी ते बघा 450 आणि 75 यांनाही 5 ने भाग जातोच आहे. बरोबर आहे. मला वाटतं 15 ने सुद्धा जातो. ठीक आहे. आणि इकडे पण 15 आणि 75 ला जाते. म्हणजे तुमच्यावर डिपेंड करतात कोणासोबत संक्षिप्त द्यायचे. तर हेच घेऊ आपण 75 आणि 15. 15 एक 15 आणि 15 पंची 75. ठीक आहे. आता इथे बघा काय होते 450 भागीला 5. दुसरी संख्या बरोबर 450 भागीला 5. आता एकदम सोपं झाले, नाहीतर मग 75 ने भागायचं म्हटलं तर अवघड होतं. ठीक आहे. इथे बघा 5 एक 5, 5 नम 45 होतं आणि हा शून्य इथे ठेवून झाले. दुसरी संख्या काय असली पाहिजे 90 असली पाहिजे. तर या ठिकाणी बघा इथे तुम्ही ती शॉर्ट ट्रिक्स यूज करू शकता. लसावी आणि मसावी तुम्हाला दिलेले असेल. बरोबर आहे. तो इथे लिहायचा यांचा गुणाकार आणि इकडे या संख्यांचा गुणाकार सारखा यायला पाहिजे असे तुम्ही चेक करू शकता. पण मला वाटतं हे थोडं जास्त होईल, जास्त वेळ लागू शकतो कदाचित. मग इथे तुम्हाला अगोदर लसावी मसावीचा गुणाकार करून घ्यावा लागेल, नंतर परत या संख्येचा प्रत्येक ऑप्शन सोबत गुणाकार घेऊन पाहावा लागेल. त्यापेक्षा हे सोपं पडतं. ठीक आहे. यानंतर पाचवं एक्झाम्पल, दोन संख्या 42 व 56 असून त्यांचा लसावी 168 आहे तर मसावी काढा. आता यावेळेस बघा दोन संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला, लसावी सुद्धा दिलेला आहे किती 168 आहे आणि मसावी काढायचा आहे. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपण वेगवेगळी टर्म काढतोय. तिथे यावेळेस आपल्याला मसावी काढायचं. तर सूत्र यायचे पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. तर मग पहिली संख्या आपण 42 कन्सिडर करू आणि दुसरी 56. इथे बघा 42 गुणिला 56 बरोबर लसावी दिलेला 168 आणि आपल्याला मसावी काढायचं.
तर पाय ते मसावी बरोबर काय मिळेल, मसावी बरोबर, आता मसावीला गुणाकारात कोण आहे 168, मग 168 ला दुसऱ्या साईडला पाठवावं लागेल, म्हणजे ते याला भागाकारात येतं. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला 42 गुणिला 56 छेदामध्ये 168. आता संख्या जास्त मोठ्या आहेत, तर इथे जर चांगलं तुम्ही बघितलं तर 42 आणि 168 या दोन्ही संख्यांना 42नेच भाग जातो. आता बऱ्याच वेळेस संख्या जरी मोठ्या असल्या तरी त्या कॅन्सल होणाऱ्या असतात बऱ्याच ठिकाणी, कुठेतरी संक्षिप्त रूप जाण्यासारख्या संख्या असतात. ठीक आहे, फक्त व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करायचं. पाहिजे 42 एक 42 आणि 42 ने जर 168 ला जर भागलं तर याचं उत्तर मिळतं बघा 4. ठीक आहे, बघा वाटलंच तर 42 गुणिला 4 जर केलं, 4 गुणी 8, 4 चूक 16. ठीक आहे, आता इथे काय राहते फक्त 56 भागिला 4. 56 ला जर 4 ने भागलं, 56 ला जर 4 ने भागलं तरी ते उत्तर किती मिळतं तुम्हाला 14. किती मिळेल 14, म्हणजे मसावे किती मिळणार इथे 14. आता एक शेवटचं एक्झाम्पल पाहूया, थोडं वेगळं आहे. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे. जर दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे तर त्या दोन संख्यातील लहान संख्या कोणती. आता दोन संख्या दिलेल्या नाहीत, त्यांचे गुणोत्तर दिलेले 3:4. ठीक आहे, तर या संख्या आपल्याला इथे काढायच्या आहेत. आता एक उदाहरण पाहिलं तर दोन नंबर्स, त्याच्यामध्ये पहिली संख्या 3x आणि दुसरी संख्या 5x होती वाटतं, असं काहीतरी होतं. त्याच पद्धतीचे हे उदाहरण आहे. आता ज्यावेळेस मला असं गुणोत्तर दिलेलं असेल, मग या गुणोत्तराला काय करायचंय, दोन्ही ठिकाणी दोन्ही संख्यांना x हे प्रमाण समजून x ने गुणायचंय. म्हणजे मग याच्यामध्ये पहिली संख्या कोण बनणार आहे 3x आणि दुसरी संख्या काय बनेल 4x. ठीक आहे, आणि 2 नंबरचं एक्झाम्पल कसं सोडवलं तसंच याला सोडवायचं, फक्त थोडं वेगळं दिसतंय पण दोघांची प्रोसिजर सारखीच आहे. तर मग इथे जे प्रमाण घेणार आहे आपण, हे जे प्रमाण असणार आहे, हे प्रमाण किती घ्यायचे तुम्हाला x घ्यायचंय. प्रमाण म्हणजेच काय, ही जी संख्या असेल ही संख्या दोघांनाही सारख्याच प्रमाणात पुरणार आहे. म्हणून आपण इथे लहान संख्या आणि मोठी संख्या म्हटलंय, मग आपण पहिली संख्या आणि दुसरी संख्या न म्हणता काय नाव आहे लहान संख्या आणि मोठी संख्या. मग याच्यामध्ये संख्या लहान कुठली 3, म्हणून याला लहान संख्या म्हणून, आणि जी मोठी त्याला मोठी संख्या म्हणून. ठीक आहे, तर बघा इथे लहान संख्या, आता x ने म्हणून घ्यायचं. लहान संख्या कोणती 3 म्हटलंय, म्हणजे काय होणार आहे 3x होणार, बरोबर आहे. मोठी संख्या, मोठी संख्या काय असेल 4 आहे, हे काय होईल 4x, बरोबर आहे. आता हे दुसऱ्या एक्झाम्पल सारखं झालेलं आहे. मग आता ही झाली तुमची पहिली संख्या, ही झाली दुसरी संख्या, म्हणजे की तुम्ही त्याच्या वेळेस फक्त काय म्हटले लहान संख्या गुणिला इथे काय म्हणायचंय मोठी संख्या, बरोबर काय असणार आहे लसावी गुणिला मसावी. सूत्र तेच आहे, लसावी गुणिला मसावी. फक्त इथे काय केलंय आपण लहान संख्या पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या ऐवजी काय घेतलं लहान संख्या गुणिला मोठी संख्या. लहान संख्या किती आपली 3x आहे, मोठी किती आहे 4x, आणि इकडे लसावी किती आपला लसावी 72 आहे आणि मसावी किती सांगितलेला 6. पाहिजे या संख्यांचा गुणाकार करा 3 आणि 4 चा, 4 3 12 होतात. चलांचा गुणाकार x गुणिला x वर्ग होईल, आणि इकडे काय मिळेल तुम्हाला 72 गुणिला 6, याला असंच केलं. ठीक आहे, तर इथे पहा आता x ची किंमत काढायची आपल्याला, मग इथे x वर्ग बरोबर हे 12 याला गुणाकारात ते दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर भागाकारात येते 72 गुणिला 6, 72 गुणिला 6 भागाकार काय येतील 12. इथे संक्षिप्त रूप द्या, इथे बघा
12 एक 12. ठीक आहे. 12 पंचे 60, 12 सकम 72 होतात. ठीक आहे. 12 सकम 72. ते असं संक्षिप्त जातं. आणि दोन संख्या उरल्या 6 गुणिले 6 किती होतात? 36. एक्स वर्ग बरोबर काय मिळते? 36. पण आपल्याला एक्स ची किंमत काढावी लागणार आहे. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ जर घेतलं, एक्स वर्गाचं वर्गमूळ राहतं एक्स आणि 36चं वर्गमूळ 6. कारण 6चा वर्ग काय असतो? 36 असतो. तर एक्स ची किंमत मिळाली 6. आता आपल्याला लहान संख्या आणि मोठी संख्या काढायची. तर लहान संख्या काय म्हटली आपण? 3x. बरोबर आहे. मग इथे एक्स ने गुणायचे. 3 गुणिले एक्स. एक्स ची किंमत आहे 6. साइन 3 18. बरोबर आहे. आणि इथे 4 गुणिले एक्स. साइन 24. इथे बघा 18 आणि 24 या दोन संख्या आपल्याला इथे मिळतात. ठीक आहे. ही झाली लहान संख्या आणि ही झाली मोठी संख्या. तर अशा पद्धतीने जे दोन सूत्र आपण बघितली होती त्यावरती सर्व एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही बुक मध्ये मिळत असतील, ठीक आहे, तर त्या बुक मध्ये एक्झाम्पल तुम्हाला या पद्धतीने सोडवायचे. ठीक आहे.